नमस्कार. नमस्ते. 2 दिवसांपूर्वी एक सूरज वाजगे नारायणगावचे आहेत, त्यांनी तुमच्याकडे एक पेशंट ॲडमिट केले. हो. सुनीता जाधव असं नाव आहे. कशी काय तब्येत त्यांच्या? पेशंटला काल ॲडमिट केलेलं आहे. पेशंटची आत्ता सध्याची पायाची परिस्थिती पाहता पेशंटला सध्या तरी ॲम्प्युटेशनची गरज आहे. ॲम्प्युटेशन करून त्याला प्रोस्थेसिस असतात, पायाला कृत्रिम पाय बसवणं, अशा प्रकारे आपण ट्रीटमेंट त्याची प्लॅन दिलेला आहे. आत्ताची कंडिशन एकदम खराब आहे पायाची, तर त्याला पुढे परत हाडाची शस्त्रक्रिया होणे पॉसिबल नाही आहे. त्यासाठी आपण पुढे ॲम्प्युटेशनचा सल्ला दिलेला आहे आणि पुढे कृत्रिम पाय. तो पायाचे तुम्ही सांगताय की क्रिटिकल कंडिशन आहे, तो पाय कापावा लागणार आहे का? हो, पायाची जे हाड खराब झालेलं आहे तिथून खाली पाय कट करावा लागणार आहे आणि तिथे नवीन जखम भरल्यानंतर नवीन कृत्रिम पाय तिथे बसवावं लागणार आहे. सर, हे कशामुळं घडलं असं किंवा एक किरकोळ अपघात झाला होता असं त्यांचं म्हणणं होतं, नंतर ते दुखापत वाढतच गेली, याची कारणं काय असतात? कारणं बरीच आहेत. कारणं होण्यामागचं मेन कारण कधी कधी इम्प्लांट सूट होत नाही, त्यात डॉक्टरांचा कुठल्याही प्रकारचा दोष नसतो. ते चांगल्या पेशंट संदर्भात पण होऊ शकतं, पण आता त्याला वेळ निघून गेलेली आहे. बाकीच्या गोष्टी जे काही दोन्ही डॉक्टरांनी केलेलं आहे ते योग्यच केलेलं आहे. 100तल्या 1-2 पेशंटमध्ये ही घटना होते. हे ॲक्सिडेंटली झालेल्या गोष्टी असतात, पण त्यातून जो मार्ग आहे तो आपण योग्य तो काढूया आणि पुढे ती स्वतःच्या पायावर उभा राहील याची कटाक्षाने आपण दक्षता घेऊन सगळ्या गोष्टी मार्गस्थ लावूया. तुम्ही सांगताय का पाय कट करावं लागेल, कृत्रिम पाय बसवावं लागेल, ती असं नैसर्गिकपणे वावरू शकते का? कारण की आता कुबडे घेऊन लोक हे करतात. काय आता प्रगती झाली तंत्रज्ञान खूप पुढे गेलेलं आहे. आता कुणाकुणाचे मांडीतून पाय कट असतात, ते सुद्धा नीट चालतात. आपल्या पेशंट्स तर गुडघ्याच्या खालून एक 10 ते 15 सेंटीमीटरवरून पाय कट करावं लागणार आहे. किती दिवस लागेल? किती दिवस ॲडमिट ठेवावं लागेल? पेशंट ॲडमिट एक 7 ते 10 दिवस पेशंट ॲडमिट राहील. त्यानंतर घरी सोडू त्याला. त्यानंतर एक 3 महिन्याचा कालावधी जाईल. 3 महिन्यात ती जखम पूर्ण भरली, त्याला एक साचा निर्माण झाला की त्यानंतर त्याला आपण प्रोस्थेसिसचं माप घेऊन त्याला आपण प्रोस्थेसिस बसवून टाकू. सर, तुमच्या समोर ते जे पेशंट आहे त्यांचे वडील आहेत, ऊसतोड कामगार आहेत, म्हणजे खूप गरीब दिसतात, केस दाढी करायला पैसे नाही. कशी तुमच्याकडून मदत होईल? आमच्याकडून मदत म्हणजे आम्ही फक्त जो खर्च होणार आहे तेवढाच घेऊ. बाकीचं आमचं हॉस्पिटलचं 1ही रुपया आम्ही घेणार नाही. आणि जे काही झालेलं आहे ते दुर्दैवाने झालेलं आहे. कोणाशी त्यात चुकी म्हणता येणार नाही, ती एक चुकीची गोष्ट आहे. पण जे काही झालेलं आहे त्यातून आपण योग्य तो मार्ग काढू. काय बरी का तब्येत? बाबा आहे बरेच म्हणायचं आलते का डॉक्टर आलते? हो. काय म्हटलं? काय आता ते हाड खराब झालं, पाय खराब झालं, तिथं काही दाखवितच नाही म्हणे एक्सरेमध्ये. त्याच्यामुळं म्हणे हाच निर्णय तुमचा पक्का राहील, ठाम. ज्याची भीती होती तो निर्णय, तोच निर्णय आला समोर. मग आता काय करणार आहे? गुडघ्यापासून खाली कट करायचं? नाही, गुडघे पण एवढा नाही, खाली. हा पण खाली असं इथून. आता तिथं काय करणार म्हणजे? आता ते म्हणले, तर आता डॉक्टर म्हणले तिथं कृत्रिम पाय बसवायचं, पण तुम्हाला दाखवलं नाही त्यांनी, मला बघायचं होतं. नाही, तुम्हाला माहिती आहे का, ते जर पाय बसवलं ना, आपण जेवढं पळतो का त्याच्यापेक्षा फास्ट लोक पळतात. मला असं वाटतं का ते बसवल्या इथं त्रास होईल, ताण पडन, ते दुखन, हिंडायला त्रास होईल. आणि असं म्हणजे असं तुम्हाला वाटतं? असं म्हणजे माणूस असं चालतं ना, आपण आपलं पहिले कसं चालतो असं बरोबर चालता येत नाही त्याला, माणूस व्हायबल होतं, लंगडत चालतो असं थोडक्यात. बूट किंवा असं मोठं असं सँडल घातलंय कधी? हो. असं पण तेच सुरुवातीला घातलं. मला असं म्हणायचंय का त्यांनी जरी तो कृत्रिम पाय बसवला ना, पण आपल्या पायाच्या बोटांसारखे बोट असतील का त्याला? मग असतात की. मला तर ते असं बोटासारखं सांगितलं. मग आता काय माहित, मग काय करायचं सांगा. आता आपले जे काय नाही तरी पण मग आता मी जरी नाही म्हणले आणि निर्णय तो मला घ्यावाच लागणार आहे ना, कारण मग पायच खराब झाला ना. ते ठीक आहे, तुम्हाला आता उशिरा का होईना एक चांगला माणूस मिळाला. हा, एवढं दिवस तुम्ही अंगावर काढलं. ठीक आहे, जे आपल्या हातामध्ये ते आपल्याला नक्की मिळणार.
तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. असं काही नाही, लोक पार ते रनिंग करतात त्या पायांवर, माहिती का. हो, व्हायला पाहिजे. डॉक्टरांना यांची सगळी परिस्थिती दाखवली, डॉक्टरांनी यांची सगळी परिस्थिती पाहिली. आम्ही सगळ्या बाजूने विचार केला. सगळ्यात प्रथम यांना जर दुसरं एखादा हात टाकून किंवा काय करून आर्टिफिशियल हात टाकून याच्यावर पण आमची डॉक्टरांची चर्चा झाली. तो पण पर्याय अवलंबता येईल का याच्यावर पण चर्चा झाली. परंतु ऑलरेडी या ताईंना दुसऱ्या पायाचा हात टाकून त्यांच्यावर तो प्रयोग करण्यात आला होता. हे 2 वर्षापूर्वी झाले. आता शेवटी त्या गोष्टीला कालावधी भरपूर झाला आहे, त्यांचं इन्फेक्शन वाढत चाललं आहे. आणि आज आपण जो निर्णय घेतो आहे तो डॉक्टर त्यांच्या हितासाठी निर्णय घेतात. ते सगळ्या कुटुंबाला विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला आहे. ताईंना पण विश्वासात घेतला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की उद्या 3 महिने गेल्यानंतर समजा यांची शस्त्रक्रिया ऑपरेशन झाल्यानंतर 3 महिने यांना मॅच व्हायला जाणार आहे. पण नंतर जे कृत्रिम पाय जो येणार आहे, अमेरिकन फूट असो किंवा इंडियन फूट असो किंवा जयपूर फूट, आपण त्यावेळेस तो चॉईस करून घेऊ चांगल्या पद्धतीने. परंतु ह्या ताई त्यांच्या पायावर सक्षमपणाने चालतील. त्यांचं सगळं ते स्वतःचं काम करू शकतील. उद्या आंघोळ म्हणा, शौचालय म्हणा, उद्या स्वतःचं फार मोलमजुरीचं किंवा त्यांचं ते काय जे काम आहे ते स्वतः काम करू शकतात. कसं आर्टिफिशियल तो फूट घेतो, अमेरिकन तर हाय क्लास आहे, बरोबर आहे. असं त्याच्यावर डिपेंड आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट संदीप भाऊ, आता त्यांच्यावर पहिले उपचार होणं गरजेचं होतं, म्हणून आपण त्यांना इथे तात्काळ ॲडमिट केलं आहे. डॉक्टरांनी सगळी परिस्थिती पाहिली. यांचं जे आता हे दुखणं आहे, यांना खाली पायाला तळव्याला यांना बोट लावून पण देत नाही, म्हणजे हे त्यांच्या पायावर आता उभं राहू शकत नाही, अशी यांची परिस्थिती. म्हणजे ते पायाची एवढी खालची अवस्था वाईट झाली, बिकट झाली. त्यांचं हाडूक उघडं पडलेलं आहे. तुम्ही जर ते हाड पाहिलं तर तुम्हाला पण ते म्हणजे पाहायला पण कसं इतकं परिस्थिती भयानक. पण आता जो आपण निर्णय घेतला आहे हा सगळा, आणि तंत्रज्ञान फार पुढं गेलेलं आहे. आता पहिल्यासारखं तंत्रज्ञान राहिलं नाही. आज लोकांचे मांडीतून पाय कट झाले, परंतु ते सक्षमपणाने कृत्रिम पायावर चालतात, ते फार मोटरसायकल चालवतात, ते अशी परिस्थिती आहे. ताईंचं तरी गुडघ्याच्या बरंचसं खाली आहे, म्हणजे पाय बराचसा आहे यांचा, गुडघ्याला मूवमेंट करायला चान्स आहे. फक्त डॉक्टरांनी जे सांगितलं योग्य तो सल्ला दिला, आणि हा सगळ्यांना मान्य आहे. आम्ही सगळे व्हिडिओद्वारे पाहिले, सगळ्या गोष्टी पाहिल्यात. ते त्यांच्या पायावर सक्षमपणाने चालतील. आणि मी तुम्हाला असं खात्रीशीर सांगतो, ज्यावेळेस ते सक्षमपणाने चालतील तेव्हा त्यांचं जे खाणं जातं आहे किंवा काय जातं त्यांना ते अंगी लागणार आहे. नाही तर ते खचून चालल्यात. हे असं दुखणं घेऊन 2 वर्ष पाय टांगून उलट त्या ताई पण खचून चालल्या आहेत, घरचे खचून चालले आहेत. शेवटी त्या सगळ्या ज्या अवलंबून आहे ते घरच्यांवर अवलंबून आहे, आईवर अवलंबून आहे, बहिणीवर अवलंबून आहे. पण आता 3 महिन्यांनी ज्या स्वतःच्या पायावर चालतील तेव्हा ते सक्षमपणाने उभे राहतील, ते त्यांचं काम करू शकतील आणि आयुष्य नीट समाधानाने आणि आनंदाने जगू शकतील. आता ही ट्रीटमेंट किती दिवसात सुरू होईल? 8 दिवस बोलले डॉक्टर. हा, डॉक्टरांनी सांगितलं की 8 दिवसात ही ट्रीटमेंट होईल. आणि पुढं तो जो फूड बसवणं, आर्टिफिशियल जो फूड करणार आहे, तर त्याला ते सगळं मॅच करूनच साधारण कालावधी 2 ते 3 महिने जातील. या सगळ्या गोष्टीला जो काय खर्च आहे तो आपण निश्चितपणे त्यांचे जे भाऊ आहे तिथं, या सुनीता पुंज जाधव आणि त्यांचे भाऊ. काय नाव तुमचं इकडे? भाऊसाहेब पुंजा जाधव. एकत्र राहता ना तुम्ही आता? हो. आता ते काय तुमच्याच याच्यावरती हे खाते आहे फोन पेचं, तुमचा नंबर द्यायला काय हरकत नाही ना? नाही, ते आलेले पैसे कशासाठी वापरणार? दवाखान्यासाठी. काय नंबर आहे सांगता का तुम्ही? 9803 15 15 13. 9803 15 15 13. भाऊसाहेब पुंजा जाधव. भाऊसाहेब पुंजा जाधव. आणि हे गुगल पेला आहे का फोन पेला आहे? गुगल पेला आहे. गुगल पेला. हो. जर कुणाला जर मदत करायची असेल तर त्यांनी दिलेल्या गुगल पेवर संपर्क किंवा फोनवर पैसे पाठवू शकता. बाबा काय वाटतं आता? ठीक आहे, आता आपण तर प्रयत्न केला होता का पाय वाचवायचा, पण ती पण असं झालेलं आहे की ते पाय काय आपण वाचवू शकत नाही. सूरज वाजगे मत्तीला जाऊन आले, काय सांगाल? अहो ते दयाळू म्हणून धावून आले. एखाद्याला आज जितक्या दिवस आम्ही झालं तो कोणी नाही विचारलं. आपल्या योगायोगाने गाठी भेटी झाल्या. म्हणजे असं आम्हाला काही देवासारखंच ते आले आम्हाला. नाही तर माझं सगळं संपलं होतं आयुष्य. माझं जगण्याचं म्हणजे मला हेच नव्हतं राहिलं का आपलं. आता हे मी जगायची इच्छा सोडून दिली होती, पण आता ते सूरज भाऊ आले. कसं एक ते देव बनूनच आले आमच्या गरिबाच्या इथं. राखी बांधणार का तुम्ही त्यांना? लय वेळा ते मदतीला आल्यामुळं आज आमच्या बहिणीला नवीन जीवन मिळाल्यासारखं असं आम्हाला आनंद वाटतो त्याचा.
कारण आता आमची मग पाहुणे कोण सोयरीदार आहेत, कोण मदतीला, कोण उभं नाही राहिलं टाईम. आता त्यांचं आणि आमचं कधी संभाषण नाही, बोलणं नाही, भाषण नाही. ते विकास भाऊ आले, त्यांनी बघितलं, त्यांनी त्यांची गाठ घालून दिली. त्यांनी तात्काळ लगेच म्हणलं त्याच दिवशी आणायचं, पण आम्ही चकून 2 दिवस रविवार असल्यामुळं काय ॲडमिट करू शकलो नाही. मग सोमवारी लगेच ते आले गाडी घेऊन स्वतः ॲम्ब्युलन्स आणि इथं आणून ॲडमिट केलेलं आहे 2 तारखेला. मग तिथून त्याचे उपचार चालू झाले. तर आता डॉक्टरने गोळ्या ते दिले. तर आता रिपोर्ट काढायसाठी ते येणे तपासणीला येणार डॉक्टर थोड्या वेळाने, नंतर मग ते पुढची ट्रीटमेंट करते. आता डॉक्टरांशी चर्चा केली, काय एस्टिमेट किती खर्च येऊ शकतो याला? साधारण संदीप भाऊ, डॉक्टरांनी सांगितलं की ते हॉस्पिटलचा कुठला खर्च घेणार नाही. ते फक्त शस्त्रक्रियेचा जो खर्च आहे, सर्जन असेल किंवा मेडिसिन असेल, तेवढंच ते खर्च घेणार आहे. ताई जितके दिवस ॲडमिट राहतील, काय 7-8 दिवस, ते कुठल्याही हॉस्पिटलचा कुठलाही खर्च घेणार नाहीत. डॉक्टरांचा कुठला चार्ज घेणार नाही. त्यांनी बिचारांनी फार सहकार्य दाखवलं आहे. डॉक्टर प्रतीक पाटील, मॅक्सकेअर हॉस्पिटल नारायणगावमध्ये आम्ही अनेक पेशंट ज्यावेळेस इथं पाठवतो, म्हणजे खरोखर एक डॉक्टरांप्रती आमची भावना आणि विश्वास जो आहे, त्या दिवशी मी जो निर्णय घेतला की डॉक्टर जो सल्ला देतो तो निश्चितपणे योग्य राहील. सरांनी पण तात्काळ हे सगळे परिस्थिती पाहून जो निर्णय घेतला आहे, सरांनी सांगितलं की मला हॉस्पिटलचा 1 रुपया नको, जे काही शस्त्रक्रियेला काय सर्जनला जो खर्च येईल तेवढंच तुम्ही पे करा. दुसरी गोष्ट, जो फूट आपण बसवणार आहे आर्टिफिशियल, हे साधारण ह्या सगळ्या गोष्टीला तरी पण 1.5 ते 2 लाख रुपये खर्च होईल. कारण तो फूट बसवसपर्यंत समजा हॉस्पिटलला दवाखान्यात खर्च कमी येईल, परंतु जो फूट बसवणार आहे आपण निश्चितपणे त्यावेळेस पण 3 महिने ज्यावेळेस फूट बसवायची वेळ येईल त्यावेळेस अपंग कल्याण निधी म्हणा किंवा काय म्हणा किंवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून म्हणा किंवा हे जे सगळे आपण दानशूर व्यक्तिमत्व आपल्या तालुक्यातील आहेत. आत्ता आपण पाहिलं की यांची परिस्थिती इतकी वाईट आहे. आज यांच्या बंधूंचा, ताईंचे मोठे भाऊ जे सख्खे भाऊ आहेत, त्यांचा आपण फोनपे, गुगल पे नंबर दिला आहे. सगळ्यांनी जेवढी जास्तीत जास्त मदत होईल तेवढी, शक्य ती मदत होईल तेवढी ती करावी. जर अगोदर सूरज वाजगे सारखा एखादा माणूस भेटला असता, तुमची मुलगी पायावर उभी राहिली असती. समाजात अशी लोक येत नाही पुढं. नाही येते, पण माझा मोठा मुलगा म्हणून बाप कधीच विसरणार नाही. बरोबर आहे, माझी मुलगी जर पायावर उभी राहील, जाऊ कृत्रिम असो कसं असो, पण ती सुखासुखी समाधानीनं मला दिसली, एवढंच माझी विनंती.